आता ह्या बॉक्स मध्ये काय आहे आपण बघूया. चला अनबॉक्सिंग करूया. आता कुठून साईडनेच कापायचं याला सुद्धा, तर कोणत्या तरी साईडने आपण कापूया. काय इथून कापूया का? ओके, काय आहे अरे अच्छा, दोन ऑर्डर केल्यात बहुतेक, एक मुलाला आणि एक आम्हाला का? तर तुम्हाला मी सांगितलंच ना, माझा मुलगा अपार्टमेंट मध्ये राहतो, पण तिथे सुद्धा डिशवॉशर आहेच, पण तो पण 1-2 प्लेट निघाले की नाही लावत, हातानेच धुतो. आपण आता बघूया ही कशी आहे ते. तर आधीची जी होती रॅक तिचा मी व्हिडिओ बनवला आहे, भांडे ड्राय करायची रॅक, तर तो तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा. तर या ठिकाणी असं चित्र आहे. कशी बघूया. हे पाय आलेले आहेत. तुम्हाला आधी पाय दाखवते. हे बघा, हे 4 पाय आलेले आहेत आणि हे ती आधीची इन्स्टॉल करायला जरा अवघड होती. याच्यात काही नाही, ही साधीच रॅक, ती लेटेस्ट फॅशनची होती, लेटेस्ट मॉडेल होतं ते आधीचं. तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा व्हिडिओ. आपण आता हे लावून घेऊया. तर या ठिकाणी आपण एक पाय लावून घेतलेत. ओके, आणि हे काही नाही, हे इथेच जाणार असेल ड्रेनेज. ओके, आणि हे असं फिरतं सुद्धा सगळ्या बाजूने, दिसलं का? घड्याळाच्या काट्यासारखं हे असं फिरतं आणि मग हे असं पुढे ओढू शकता तुम्ही. असं पुढे ओढायचं म्हणजे यातलं पाणी यात शिरून ते बाहेर असं पडेल, वाहून जाईल. म्हणजे आपण आता ही रॅक यावरती ठेवूया. हे बघा, आणि हे या ठिकाणी. तर ही झाली अशी. आवडली का? तो खूपच छोटी आहे. जर तुम्ही पाहतात असाल आणि ज्यांच्याकडे डिशवॉशर असेल त्यांच्यासाठी ही कामाची आहे, पण ज्यांच्याकडे डिशवॉशर नाही त्यांच्या ही काही कामाची नाही. तुमची 2 भांडी सुद्धा यात बसणार नाहीत. जर मोठं म्हटलं तर एकच भांडं बसेल. हे बघा, आणि यात प्लेट अटकवण्याची सोय आहे. आणि हे मेटल आहे, ब्लॅक कलरची ही रॅक. आणि हा बेस जो आहे तो प्लास्टिकचा आहे, हे पण प्लास्टिकचं आहे. आणि हे चमचे वगैरे ठेवण्याचं हे पण प्लास्टिकचं आहे. तर ही अशी आहे, दिसली का? तर आता मी तुम्हाला अशी, हे बघा. तर आता मी ही एका हातामध्ये पण पकडून दाखवू शकते. हे बघा, छोटी आहे अगदी. तर मी टेप घेऊन येते, तुम्हाला सांगते किती घ्यायची. हे बघा, या ठिकाणी मी आता टेप आणलेला आहे, इथे लावूया.
ओके, 16 इंचेस आहे. ओके, याची लांबी आणि रुंदी 12.5 आहे. हो, रुंदी 12.5 आहे. छोटस आहे, तर 1 फुटापेक्षा थोडीशी जास्त आहे आणि ही 1 फूट समजून चला. तर आवडली का तुम्हाला ही रॅक? कशी वाटली नक्की सांगा. आणि आता लावून दाखवू का तुम्हाला? तुम्हाला अंदाज येईल का? पण व्हिडिओ पण मोठा होतो मग. तर ह्या रॅकला ग्लास आणि कप आटवण्याची पण सोय नाही. दिसते तुम्हाला? नाही, कुठेच नाही. आणि या ठिकाणी मी भांडी आणलीत. आपण आता लावून बघूया किती बसतात. तर हे पॅन आहे, हे आपण बसूया. हे बघा, इथे डिश ड्राईंग रॅक लिहिलंय ना, तर डिश साठी उपयुक्त आहे. ओके आणि हे चमचे अडवायचे. तर तुम्हाला फिरवून दाखवते. हे बघा, हे अशी दिसली का? हे बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही रॅक? भांडे सुकवण्याची. ह्या डिश ज्या आहेत, पोहे खाण्याच्या डिश असतात ना, तेवढ्या आहेत ह्या. तर तुमची ताट वगैरे बसवली तुम्ही तर हे ठेवायला जागाच नाही राहणार. तर ते सुद्धा दाखवते. हे बघा, मी आता ही मोठी प्लेट आणली. आता ही जर आपण या ठिकाणी बसवली तर हे बघा, ते असं होतं. याला लागतं हे असं, अडचण होते. काचेची मोठी प्लेट जेवणाची बसते, पण मोठं ताट नाही बसणार. आलं लक्षात? काय माहिती, ताट बसवली तर ही नाही बसणार. आणि तर हे असं असतं. म्हणून मला ऑनलाईन शॉपिंग अजिबात आवडत नाही. मी दुकानात जाऊन बघून मग शॉपिंग करत असते. आणि आमचे घरचे जे आहेत ते ऑनलाईन मागवत असतात. दुकानात आपल्याला व्हरायटी पण बघायला मिळतात, हो की नाही? दुकानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ना साईज बघायला मिळत ना काहीच बघायला मिळत. आणि असं तिथे दिलेलं पण नसतं काही. तर मला आता प्लॅस्टिकची पाहिजे होती, म्हणजे ती रस्ट पण होत नाही, गंजत नाही, काही नाही, काहीच नाही. आणि हलकी पण असते पकडायला पण. प्लॅस्टिकची माझी जी आधीची खूप वर्ष वापरली मी. तर त्यामुळे मला ना दुकानातली शॉपिंग आवडते. दुकानात जाऊन आपण वेगवेगळ्या व्हरायटीज बघू शकतो आणि मनपसंत मस्त खरेदी करू शकतो, हो की नाही? तर आता हे असे आहे. तर आता मुलासाठी तर ठीक आहे ही. तसे पण इथे स्टीलच्या नाही मिळत, प्लास्टिकच्या वगैरे. ही सुद्धा आता ह्याच वेळेस मी असं बघितलं मेटलचं. नाहीतर पूर्वी अगदी फक्त प्लास्टिकच्या त्या यायच्या. तर फक्त प्लास्टिकच्या मिळत होते, आता ह्या अशा यायला लागल्यात. आणि हे पण टेक्नॉलॉजी नवीनच आहे पाण्याची, पण एकंदरीत खूप छोटी आहे. आणि मी आधीची जी रॅक टाकली तिचं कमेंट्स मी आत्ताच बघितलं सकाळी. तर कोणीतरी कमेंट्स टाकलेला आहे, तर यात तर काहीच भांडी बसणार नाही. तर त्यांना मला सांगायचं आहे, तर तुम्ही भारतात राहत असाल तर खरंच ती उपयोगाची नाही आहे. म्हणजे तुम्ही जर, कसं असतं ना इंडियामध्ये, कामवाली येते एकदाच येते, तुम्ही सकाळचे आणि रात्रीचे जमा करून ठेवतात आणि मग ते खूप भांडी निघतात. 2 लेवल आहेत आधीच्या रॅकमध्ये. तर ती छान आहे म्हणजे आधीची, त्याच्यात भांडी बसू शकतात.
आता तुमची भांडी जर दोन्ही वेळची असतील तर ती नाही बसू शकत, पण एका वेळच्या जेवणाची भांडी नक्कीच त्या रॅकमध्ये बसू शकतील. ओके. डिश ड्राईंग रॅक. ज्यांच्याकडे डिशवॉशर आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. थोडंसं काहीतरी असेल तर एखादी प्लेट वगैरे एखादं भांडं तर ते धुवून आपण यात ठेवू शकतो. कप ग्लास हो ना, तर हे तर त्याच्यासाठीच दिसतंय. प्लेट आणि तुमचे ग्लास वगैरे तुम्ही या ठिकाणी ठेवा, बस त्याच्यासाठीच उपयुक्त आहे. आणि अमेरिकेमध्ये सगळ्यांच्या घरी डिशवॉशर असतं. चहाचे दुधाचे ग्लास कप निघाले तर ते या ठिकाणी ठेवू शकता आणि एखादी 2 प्लेट निघाले तर तुम्ही वॉश करून ठेवू शकता. नाहीतर डिशवॉशर तर रोज वापरतोच आपण सकाळ संध्याकाळ. जर कामवाली आली नाही तुम्ही थोडीशी भांडी धुवून यात ठेवू शकता. अजिबात कामाची नाही असं आपण म्हणू शकत नाही. हे बघा, तर कशी वाटली तुम्हाला ही रॅक आणि हे सुद्धा. हे फ्लॉश दात स्वच्छ करण्यासाठी हा दोरा कसं वाटलं? फ्लॉश कसं वाटलं? दात स्वच्छ करण्यासाठी फ्लॉश कसं वाटते? आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि सध्या तर आता अनबॉक्सिंगचे व्हिडिओ चालू आहेत, ते तुम्ही बघत राहा आणि बॉक्समधून काय काय निघते बाहेर ते पण बघत राहा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.